तुम्ही सुरू केलेलं आदर्श शिक्षण आणि आदर्श शाळा हा पुरस्कार का महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? शिक्षणाची गंगा मुलांच्या मुखापर्यंत आणि आमच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं अथक परिश्रम घेऊन जाणारे आमचे गुरुजन आहे. त्यांच्यामुळंच हे जे जग आहे एका दिशेने चाललेलं आहे प्रगतीच्या, त्यामध्ये त्यांचे एफर्ट आहेत, त्यांचा अथक परिश्रम आहेत. आणि अशा उदात्त हेतूने, निस्वार्थी भावनेने या बालकाला योग्य आकार देण्याचं काम, एक आई म्हणून भूमिका, एक पालक म्हणून भूमिका, एक दिशादर्शक म्हणून भूमिका, जी भूमिका जे साकारतात, सर्व भूमिका साकारतात आणि त्यांच्याकडं विविध गुणांचं प्रदर्शन ते मुलांच्या विकासासाठी करत असतात. शाळेमध्ये जर एखादी गोष्ट त्यांना आनंददायी द्यायची असली तर नाचून गाऊन पण शिकवावं लागतं. ह्या कला पण त्यांच्याकडे असतात. म्हणजे गुरुजनांकडे नाना प्रकारच्या विविध गुणदर्शनाचा साठा असतो आणि ते निस्वार्थीपणे मुलांच्या मुखामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान हे आपलं सर्व काही सौभाग्य आहे.